बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मुंबईतून। मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निश्चित उमेदवारांना पक्षाकडून आता तयारीमध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। ज्या उमेदवारांना उमेदवारी ही निश्चित आहे अशांना कागदपत्र तयार ठेवण्याचे आदेश हे पक्षाकडून देण्यात आलेले आहेत। तर पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी काल संध्याकाळपासूनच या उमेदवारांना फोन करण्यास देखील सुरुवात केलेली आहे। आज पक्षाकडून या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप देखील केलं जाणार आहे। तर मनसेकडून आता सगळ्या उमेदवारांना तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आजच एबी फॉर्मचं वाटप देखील केलं जाणार आहे आणि याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत आहेत। अजय, अगदी काही वेळामध्ये राज ठाकरे हे मार्गदर्शन देखील करणार आहेत आणि त्यामुळेच या राजमंत्रामधून आता तयारीत राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। काय अपडेट्स मिळत आहेत? आपण जर पाहिलं तर आता काही वेळात इथे राजमंत्र देण्यात येईल। तर काल संध्याकाळपासूनच अनेक ज्यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे त्या उमेदवारांना कानमंत्र देऊन त्यांना फोन करून जे ते तयारीला लागण्याचे आदेश जे ते देण्यात आलेले आहेत। खरं तर रविवारी म्हणजे काल संध्याकाळपर्यंत बैठका जागा वाटपाचं कोडं सोडवण्यात मनसेचे नेते व्यस्त असलेले आपल्याला पाहायला मिळत होते आणि त्याच्यानंतर जी गणितं ज्या ठिकाणाचे जागा उमेदवार निश्चित झाले होते त्यांना फोन करण्यात जी ती नेत्यांकडून सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे त्यांचं इतर जे पेपर वर्क आहे डॉक्युमेंटेशनचं वर्क आहे ते कंप्लीट करण्यास सांगण्यात आलेलं आहे। आणि दुसरीकडे आजच मग त्या उमेदवारांना जे ते एबी फॉर्म जे ते वाटण्यात येईल। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा की काही वेळात आता राज ठाकरे मुंबईतील सर्वच पदाधिकारी म्हणजे नेत्यांपासून ते उपशाखा अध्यक्षांपर्यंत या सगळ्याच मंडळींना जे ते संबोधणार आहे त्यांचा रंगशारदा येथे या ठिकाणी जो आहे तो मेळावा पार पडणार आहे। त्यामुळे प्रचाराची रणनीती आणि ज्यांना उमेदवारी न मिळालेली त्यांची मनधरणी या सगळ्यांचं एकंदरीत गणित जे ते राज ठाकरे या ठिकाणी मांडताना पाहायला मिळतील। पण आता महत्वाची बाब म्हणजे की मागच्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा आहेत की मनसेच्या उमेदवार कोण, मनसेच्या जागा किती आणि मनसेचं जागा वाटप झालंय का, आणि त्याचं उत्तर म्हणजे की आता काल रात्रीपासून काल सायंकाळपासून या त्यामुळे काल रात्रीपासूनच उमेदवारांना तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आता अर्ज भरण्याची सुरुवात देखील होईल। राज ठाकरे या सगळ्याच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील। अजय, अपडेट जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। तर पुढची बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूरमध्ये